आजचा हा जो विजय आहे तो सर्वसाधारण जनतेचा आहे, सामान्य जनतेचा. आणि आम्हाला एवढ्या जनतेने सर्व भरभरून प्रेम जे दिलं ते काँग्रेस पक्ष, शिवसेना, उभाठा, उद्धव ठाकरे गट आणि जनशक्ती पॅनल हे सर्वसामान्य जनतेचाच विजय आहे, आमचा स्वतःचा नसून. आणि ह्याच्यामध्ये 25 वर्षाची वकीलसाहेबांची जी मेहनत आहे ती एवढंच भरभरून जे प्रेम दिलेलं आहे हे त्यांच्यामुळं त्यांना दिलेलं हे लोकांच्या आशीर्वाद. विकासासाठी काय ते आम्ही बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवू, बस एवढंच मला म्हणायचं आहे. आणि सगळ्यांचे धन्यवाद, सर्व जनतेचं धन्यवाद भारत माता की जय. आहेत ॲडव्होकेट जैन साहेब, त्यांच्याशी बोलूया. आज या ठिकाणी नगर परिषद उमरखेडची सार्वत्रिक निवडणूक पूर्ण झाली. 2001 नंतर स्पष्ट बहुमत असलेली सरकार काँग्रेस, शिवसेना, उभाटा, विदर्भ मराठवाडा विकास आघाडी प्रणित उमरखेड जनशक्ती पॅनलच्या बस या चिन्हाखाली आम्ही लढलो. 2001मध्ये देखील स्वर्गीय बाबा जागीरदार साहेब यांची निशाणी बस होती आणि आज आवर्जून आठवण येते त्यांची. एक निर्मळ मनाचा माणूस म्हणून बाबा जागीरदारला उमरखेड शहर ओळखत होतं आणि ते स्वतः नगराध्यक्षासाठी निवडून आले होते आणि त्यांनाही त्यावेळी स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्याचप्रमाणे आजच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षासह 18 नगरसेवक आमच्या बस या चिन्हावर उमरखेड जनशक्ती पॅनलचे आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं निवडून आलेले आहेत. हा संपूर्ण विजय हा आपल्या उमरखेड शहरातील सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यासाठी अपार अशी मेहनत घेतली. त्यामुळंच 26पैकी 18 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेत आणि अध्यक्षाचा 1 असे 19 उमेदवार विजयी झालेत. आम्हाला एका बाबीचं दुःख आहे की संदीप ठाकरे हा आमचा एक उमेदवार टॉसवर हरला आहे आणि जनतेची मी पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो आणि जनतेच्या विश्वासाला आम्ही पूर्णपणे पात्र ठरू असा विश्वास या निमित्तानं मी आपणा सर्वांना देतो. धन्यवाद.